सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। तर वेलकम बॅक भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला लाईट मोशन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर आपल्याला सर्वप्रथम आपला लाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलमध्ये बीट मार्क दिला आहे बघा, ह्या व्हिडिओचा बीट मार्क आहे ते ओपन करून घ्यायचा अशा प्रकारे। अशा प्रकारचं बीट मार्क आहे, बघू शकताय तुम्ही। अशा प्रकारचा बघू शकताय तुम्ही। त्यानंतर आपला जो पहिला ग्रुप आहे बघा, हा ह्याच्यावरती टच करून तुम्हाला एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे प्लसवरती टच करून तुम्हाला इथे आपला फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुमचा इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर मी हा फोटो इथे ॲड करून घेतो। फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला ह्याला खालच्या साईडला असा स्क्रोल करून खाली आणायचा आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही असा व्यवस्थितपणे असा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट। आता व्यवस्थितपणे अशा प्रकारे सेट करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। पहिला फोटो इथे ॲड झालेला आहे। आता तोच फोटो आपल्याला पुन्हा काय करायचा आहे, तोच फोटो इथे ॲड करायचा आहे। वरती 3 डॉटवरती टच करून आपल्याला फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता बीट एवढी लेंथ ठेवायची आपल्याला, ह्याची एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे। त्यानंतर स्क्रोल करून अशा प्रकारे खाली आणायचा आहे। आता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। त्यानंतर आपला जो खालचा फोटो आहे बघा, हा त्याला एक आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इफेक्टवरती टच करून आपल्याला सॅच्युरेशन अँड व्हायब्रेशन नावाचा इफेक्ट आहे बघा, त्याला आपल्याला -100 करून टाकायचा आहे। नंतर आपल्याला त्याच फोटोवरती टच करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन 30% ठेवायचं इथं। बघू शकताय तुम्ही आपला अशा प्रकारे एक फोटो आहे। आता सेकंड फोटो पण त्याप्रमाणे ॲड करायचा आपल्याला अशा प्रकारे एडिट ग्रुपवरती जाऊन। अशा प्रकारे बीट देतो मी पहिल्यांदा। नंतर तुम्हाला आपला इथे फोटो ॲड करायचा आहे, दुसरा फोटो मी ॲड करून घेतो इथं। त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचा आहे, फोटोला एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे कट करून टाकायचा आहे। नंतर व्यवस्थितपणे असा फोटो इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, बॅकग्राऊंडला दिसायला नाही पाहिजे। अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲड करून घेतो फोटो। नंतर बॅक येऊन आपल्याला तोच फोटो पुन्हा ॲड करायचा आहे त्या बीटवरती येऊन अशा प्रकारे। नंतर आपल्या 3 डॉटवरती टच करून फिल कंपोजिशन एरिया करून घेतो इथे। नंतर तो फोटो आपला स्क्रोल डाऊन करत ग्रुपच्या खाली आणायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून टाकायचा अशा प्रकारे। त्यानंतर त्याला पण आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इफेक्टवरती जाऊन सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा तो इथे -100 करून टाकायचा आहे। त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन 30% ठेवायचं आहे। अशा प्रकारे फोटो ॲड झालेत बघा आपले 2। त्यानंतर आपला जो तिसरा ग्रुप आहे बघा, हा ह्याच्यावरती टच करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती जायचं आहे। त्यानंतर बीट द्यायचा आहे शेवटला आपल्याला। नंतर प्लसवरती टच करून आपला फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे। हा फोटो इथे ॲड करून घेतो मी। नंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही इकडनं एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे छोटं करून घ्यायचं आहे फोटो। अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। नंतर बॅक यायचं आहे आपल्याला। नंतर त्या बीटवरती येऊन तोच फोटो पुन्हा इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे। आता बीट एवढी लेंथ वाढवून घ्यायची आहे फोटोची। त्यानंतर 3 डॉटवरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। नंतर स्क्रोल करून ग्रुपच्या खाली आणायचे अशा प्रकारे। त्यानंतर खालच्या फोटोवर आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे, तो इफेक्ट येते अशा प्रकारे ॲड करून घेतो मी। नंतर -100 करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन 30% ठेवतो। नंतर जो आपला बघा तिसरा ग्रुप आहे, हा त्याच्यावरती टच करून एडिट ग्रुपवरती जाऊन
शेवट एक बीट द्यायचा आपल्याला. त्यानंतर फोटोवरती जायचं आहे. नंतर हा फोटो आहे ते ॲड करून घेतो मी. नंतर फोटोला खाली आणायचा आपल्याला. एक्स्ट्रा पार्ट असेल तो ते कट करून टाकायचा आहे. त्यानंतर फोटो जो आपला आहे तो ते व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. नंतर बॅक येऊन तर आपल्याला बॅक येऊन त्याच फोटोवरती जाऊन तोच फोटो आहे ते पुन्हा ॲड करायचा आहे अशा प्रकारे. नंतर 3 डॉटवरती टच करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून टाकायचा आहे. त्यानंतर ते फोटोला होल्ड करून खाली आणायचा आहे ग्रुपच्या. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर खालच्या फोटोला आहे तो आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टवरती येऊन हा इफेक्ट येते -100 करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे. नंतर येते -30 करून अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. तर आपला जो चौथा ग्रुप आहे बघा, ह्याच्यावरती टच करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती जायचं आहे. शेवटला एक बीट द्यायची आपल्याला. नंतर प्लसवरती टच करून आपला हा फोटो आहे ते ॲड करून घेतो मी. हा तो अशा प्रकारे फोटोची लेंथ आहे ते वाढवून घेतो थोडी. आता फोटो जो आहे तो ते व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. नंतर बॅक यायचा आहेत ना. नंतर तोच फोटो आपल्याला पुन्हा इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे. फिल कंपोजिशन एरिया करून घेतो मी. नंतर होल्ड प्रेस करून आपल्याला ह्याच्या ग्रुपच्या खाली आणायचा आहे आणि आपली लेंथ वाढवायची बीट एवढी ह्याची. नंतर खालच्या साईडचा जो फोटो आहे बघा, ह्याला एक व्हिडिओ इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला. इफेक्ट त्यासाठी इफेक्टवरती येऊन हा इफेक्ट येते -100 करून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन 30 ठेवायची ऑपोसिटी. नंतर जो आपला 5वा ग्रुप आहे बघा, त्याच्यावरती टच करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती जायचं आहे. शेवट एक बीट देतो बघा मी. नंतर इथे येऊन फोटो ॲड करायचा आपल्याला. हा फोटो इथे मी ॲड करतो. नंतर ह्याला खाली आणायचा आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर इथनं बॅक यायचं आहे. इथे तोच फोटो पुन्हा ॲड करायचा. इथं बीट एवढी लेंथ वाढवून घ्यायची. नंतर फिल कंपोजिशन एरिया करून घेतो मी अशा प्रकारे. तर होल्ड प्रेस करून आपला ग्रुपच्या खाली फोटो आणायचा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. नंतर खालच्या फोटोला आहे तो आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टवरती जाऊन हा इफेक्ट येते -100 करून टाकायचा अशा प्रकारे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन ऑपोसिटी आहे ती 30 ठेवायची अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आता आपला जो 6वा ग्रुप आहे बघा, त्याच्यावरती टच करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे. शेवटला एक बीट द्यायची. त्यानंतर प्लसवरती टच करून आपला फोटो आहे ते ॲड करायचा आहे. नंतर फोटोला टच करून असा खाली आणायचा आहे. तर लेंथ वाढवायची फोटोची जेवढी बीटची असेल तेवढी. नंतर फोटो जो आहे तो ते व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे अशा प्रकारे. नंतर बॅक यायचं आहे इथनं. त्यानंतर तोच फोटो आपल्याला पुन्हा इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. नंतर होल्ड प्रेस करून ग्रुपच्या खाली आणायचा आहे फोटो. बीट एवढी लेंथ वाढवून घ्यायची आहे फोटोची आपल्याला. त्यानंतर खालच्या फोटोला आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टवरती येऊन हा इफेक्ट येते -100 करून टाकायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन 30 ठेवायची इथं अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आता जो आपला 7वा ग्रुप आहे बघा, 7व्या ग्रुपला पण टच करून आपल्याला एडिट ग्रुपवरती जायचं आहे. त्यानंतर आपला इथे फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे. फोटो जो आहे तो खाली आणायचा, आपल्या ओव्हरलेच्या खाली आणायचा आहे. त्यानंतर फोटो आहे जो व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर बॅक निघून
तोच फोटो इथे पुन्हा ॲड करायचा आहे. नंतर 3 डॉटवरती टच करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. त्यानंतर फोटोला टच करून फोटो आहे तो ग्रुपच्या खाली आणायचा आहे. त्यानंतर खालच्या फोटोला आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे अशा प्रकारे -100 करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती येऊन 30% ठेवायची इथं. त्यानंतर जो आपला 8वा ग्रुप आहे बघा त्याच्यावरती टच करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे. नंतर आपला जो फोटो आहे ते ॲड करायचा आहे. फोटोला खालती आणायचा आपल्याला खालच्या साईडला अशा प्रकारे. त्यानंतर बॅकला निघून यायचं आहे आपल्याला. त्यानंतर तोच फोटो पुन्हा इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे. नंतर फोटो तो आपल्या ग्रुपच्या खाली आणायचा आहे अशा प्रकारे. लेंथ वाढवून घ्यायची आहे थोडी. नंतर खालच्या फोटोला तो आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे -100 करून टाकायचा इथं. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जाऊन 30% ठेवायची इथं अशा प्रकारे. त्यानंतर जो आपले सॉन्ग लिरिक्स मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये दिले आहेत ते लिरिक्स इथे ॲड करायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारचे लिरिक्स. त्याचा ऑडिओ आहे तो इथे कमी करून घ्यायचा लिरिक्सचा अशा प्रकारे. त्यानंतर लेअरवरती टच करून आपला जो ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जाऊन लाईटिंगवरती जाऊन स्क्रीन करून टाकायचे अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही आपले लिरिक्स दिसून येतील तुम्हाला अशा प्रकारे. ॲड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून पुढचा जो पार्ट आहे तो इथे कट करून टाकायचा आपला 18 सेकंदच्या पुढचा. तिथनं बॅगिंग निघून यायचा आहे. त्यानंतर आपल्या प्लसवरती टच करून आपला इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. त्यानंतर बीट एवढी लेंथ वाढवायची आहे. त्यानंतर पुढच्या बीटला येऊन अजून एक फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे लेंथ वाढवून घ्यायची बीट एवढी. फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचे फोटोला अशा प्रकारे. सर्व फोटो इथे ॲड करायचे. त्यानंतर 18.08च्या बीटवरती येऊन प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे बघा, इंक व्हिडिओ, तो अशा प्रकारे ॲड करायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती टच करून आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती जाऊन रोटेट करायचं त्याला 90 डिग्रीमध्ये अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲडजस्ट करायचं आहे फुल स्क्रीनला. त्यानंतर आपल्याला ह्याची स्पीड जी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची, एकदम फुल करून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जाऊन लाईटिंगवरती जाऊन स्क्रीन करून टाकायची अशा प्रकारे. त्यानंतर ह्याला टच करून आपल्याला हीच लेअर आहे ती कॉपी करून टाकायची आहे. हे आता पुढच्या बीटला येऊन ह्याच्या प्रकारे इथे टच करून आपल्याला पेस्ट लेअर करून टाकायच्यात. अशाच प्रकारे सर्व बीटला आहे ते पेस्ट लेअर करून टाकायच्यात अशा प्रकारे. तर बघू शकता हा व्हिडिओ आपला